एकीकडे केळी तर दुसरीकडे हळद उत्पादकांची ही चिंता या अवकाळीनं वाढवली आहे। हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून सध्या हळद काढणीच्या कामांना सुरुवात झाली आहे, पण मागील 2 ते 3 दिवसांपासून जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारपीट होत असल्यानं हळद उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। गारपिटीमुळे हळदीला डंक पडून हळद काळी पडून आर्थिक नुकसान होण्याची भीती शेतकरी व्यक्त करतात। एकंदरीतच निसर्गाच्या लहरीपणाचा हळद उत्पादकांनाही फटका बसतोय। या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी समाधान कांबळे यांनी। हळदीचे हाप म्हणून ओळख असलेल्या हिंगोली जिल्ह्यात सध्या शेतकऱ्यांकडून हळद काढणीची कामे जोरात सुरू आहेत। आपण बघू शकता, मी सध्या हिंगोलीच्या अंभेरी या शेतशिवारामध्ये आहे आणि या ठिकाणी हळद उकळणीचं काम सध्या सुरू आहे। आपण जर बघायला गेलं तरी शेतकऱ्यांची कामे आता प्रगतीपथावर आहेत। मात्र मागील 2 ते 3 दिवसापूर्वी हिंगोली जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण आलेलं आहे, त्याचबरोबर अनेक ठिकाणी गारपीट देखील होत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे। आपण बघायला गेलं तर जी हळद आहे ती पावसापासून वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची जी धडपड आहे ती दिसून येत आहे, कारण ठिकठिकाणी जे आहे ते कापडं लावलेली आहेत। आपण जर बघायला लागलं तर या ठिकाणी जी उकळलेली हळद आहे ती वाळू घालण्याचं काम जे शेतकऱ्यांकडून सुरू आहे आणि जी गारपीट होत आहे त्याचा परिणाम जो आहे ते हळद पिकावर होताना दिसून येत आहे। कारण जे गारपीट होत आहे त्यामुळे ही हळद जी आहे ती काळी पडू लागलेली आहे। शेतकरी त्यामुळे चिंतेत सापडले। आपल्यासोबत शेतकरी आहेत। काका, 2 दिवस झाले गारपीट होते, कसा परिणाम होतो हळद? हे काय असं होतं सर, हे काळं भोर होते। हे पहा, बर, आता काय परिणाम होणार याच्यावर? आता याच्यावर काय परिणाम जसे हे पहा ना, काळं भोर झालं नाही। बरं, आता उत्पन्नावर काय परिणाम होणार का? हा, उत्पन्नावर लय परिणाम होणार आहे। बर, अर्धे भेटते का नाही तकदीरात काय माहित। बर, मग आता भाव वगैरे कसा म्हणतो? आता भाव पहिल्यांदा 12-13 मार्केटला काय विकते, आता 5 वर येते का 2 वर येते का 3 वर येते, हे तुकडे कोण घेणार आहे? हा, असं आहे। किती एकरातली हळद आहे तुमची? आमची 2 एकरातली। बर, किती होईल उत्पन्न अपेक्षित तुम्हाला? होतं तर 2-3 लाखाचं, मात्र आता 1-1.5 लाखावर टिकते का नुका, 1-1.5 लाख होतात का नाही काय माहित। बर, नेहमीच आपण बघतोय की शेतकऱ्यांना जे आहे ते ज्यांचं पीक हातातोंडाशी आलेलं पीक जे आहे ते निसर्गाने हिरावून घेतलेलं आहे। मात्र सद्यस्थितीला जे आहे ते गारपीट झालेली आहे, त्यामुळे जे हळदीला डंक पडत आहेत आणि त्यामुळे बाजारामध्ये हळदीला मोठ्या प्रमाणात दर घसरणार असल्याचं शेतकऱ्यांकडून सांगण्यात येते। त्यामुळे कुठेतरी शेतकरी बळीराजा जो आहे ते चिंतेत सापडल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। समाधान कांबळे, NDTV मराठी, हिंगोली।